तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निपाणीत दलित क्रांती सेनेच्या वतीनं भव्य मोर्चा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण करून सर्व जाती धर्माच्या लोकांना गुण्या गोविंदाने जगण्याचा अधिकार दिलेला असून जात पात धर्म भाषा अशा विविधतेने नटलेल्या भारत देशाला अखंडता आणि एकत्रित ठेवण्याची किमया संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे। केवळ दलित समुदायापुरते कार्य न करता सर्वांसाठी बाबासाहेबांचे कार्य आहे। त्यांचे हे योगदान भारतीयांनी विसरून चालणार नाही असे प्रतिपादन दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांनी व्यक्त केले। ते निपाणी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निषेध मोर्चाकडून तहसीलदार कार्यालयाला निवेदन देताना बोलत होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जत्राट वेस येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली। पुढे बोलताना अशोक असोदे म्हणाले की भारतीय संविधान हे एक आदर्श न्याय प्रणाली असून देशातील शेवटच्या गोरगरिबाला न्याय मिळवून देण्याची तरतूद संविधानामध्ये करण्यात आलेली असून लोकसभा सभागृहात डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी अमित शहानी केलेलं वक्तव्य हे अपमानास्पद असून त्यांनी कोट्यवधी दलित बांधवांचा व आंबेडकर प्रेमी यांच्या भावना दुखावलेल्या असून त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात सांगितले। प्रारंभी जत्राट वेस येथून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर चिकोडी रोड बसवेश्वर सर्कल येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिकृतीचे जोडे मारून दहन करण्यात आले। अमित शहांचा धिक्कार असो, अमित शाह यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। धर्मवीर संभाजी सर्कल येथे मानवी साखळी करून निषेध व्यक्त करण्यात आला। यानंतर जुना पीबी रोडवरून मोर्चा तहसील कार्यालयाकडे नेण्यात आला। यावेळी उपस्थित दलित क्रांती सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी विजय कांबळे, सचिन हेगडे, संजय माने, लक्ष्मण वाघे, रमेश मधाळे, संदीप अजित पोळ, संदीप सूर्यवंशी, जीवन कांबळे, महादेव जाधव, विनोद शास्त्री, महेश धम्मरक्षित यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी उत्तम वाळके, संदीप सूर्यवंशी, हरीश सनदी, विश्वास माळी, संभाजी मुंगळे, जीवन कांबळे, प्रकाश हेगडे, सचिन शिंदे, महादेव जाधव, आनंद केंगारे, सुकुमार डिगरे यांच्यासह विविध गावातील दलित क्रांती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार सुनील कांबळे यांनी मानले। की कितीही राजकीय मोठा व्यक्ती असू दे, कितीही मोठा माणूस असू दे, आमच्या आडवा आला तर त्यांना तोडून काढण्याशिवाय सोडणार नाही। इतका मोठा तुमच्या देशावर सर्व जाती धर्माच्या लोकांवर उपकार आहे, तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक विसरून चाललेला आहे। बाबासाहेब आंबेडकर निर्णय घेताना एक छोटासा निर्णय त्यांनी चुकीचा घेतला असता, आज देशात परिस्थिती काय झालं असतं। बाबासाहेब आंबेडकर जे काय निर्णय घेतलेला आहे ते निर्णयामध्ये आम्ही हा चुकीचं म्हणणार नाही। तसं लिंगायत धर्माचे गुरु म्हणणारा अण्णा बसवण्णा त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे, लिंगायत लोक ते चुकीचं कोणी म्हणणार नाही, त्या धर्मामध्ये चूक काढणार नाही। तसा अहिंसा परमो धर्म त्या जगाला शांतीदूत सांगितलेला आदरणीय महावीर भगवान महावीर जे काय तत्व सिद्धांत जैन समुदायाला सांगितलेला आहे त्यात चुकी जैन लोक काढणार नाही। भगवान गौतम बुद्ध ह्या जगाला शांती संदेश सांगितलेला आहे, त्यांचा हा चूक आहे म्हणून धर्म लोक बुद्धिस्ट लोक सांगणार नाही। तसे जे जगामध्ये एक नंबरवर असणारा ते ख्रिश्चन धर्म, त्या कालच ते येशू बाबाचा एक मोठा सण झालेला आहे, क्रिसमस झालेला आहे आणि येशू बाबा जे काय संदेश दिले ते बायबल मध्ये काय दिले ख्रिश्चन लोकांचे त्यात हे चुकीचं आहे म्हणून कोणतेही ख्रिश्चन लोक जे कधी सुद्धा म्हणणार नाही, लक्षात घ्या। तसेच
जगामध्ये श्रेष्ठ असणारा मुसलमान धर्म देखील त्या धर्मामध्ये जे काय मोहम्मद पैगंबर लिहिलेलं आहे ते कुराण आहे, ते काय धर्मग्रंथ आहे, ते चुकी म्हणून कुठल्याही प्रकारची मुसलमान लोक म्हणणार नाही. तसं बाबासाहेब आंबेडकर आम्हाला ते धर्म दीक्षा दिलेला आहे, ते धर्म बौद्ध धर्म आहे आणि भारत देशाचा हिंदू धर्माचा एक अविच्छिन्न अंग आहे. हिंदू एक नाण्याचा दोन मुख आहे, एक बाजू एक रुपयाचा बाजू, एक बाजू हिंदू धर्म, एक बाजू बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्माचा कोणत्याही प्रकारच्या विचार आचार हिंदू धर्माच्या विरुद्ध जात नाही, एवढं मोठं योगदान दिले. म्हणून आज देशामध्ये हिंदू लोक गुणा गोविंदाला समाधाना शांतीला जगत आहे. आम्ही जसं हे सर्व महापुरुषांच्या बद्दल सांगितलेलं आहे तसं चुकून बाबासाहेब आंबेडकर एकदा चुकीचा निर्णय घेतला असता, बाबा तुम्ही हे चुकीचा निर्णय घेतला आम्ही कोणी दलित लोक म्हणतो नसतं, तसा बाबासाहेब आंबेडकर एक चुकीचा निर्णय घेऊन मुसलमान धर्म स्वीकार केला असता. ह्यासाठी मी सांगितलो आता असलेला भारत देशातला 30 कोटीच्या अधिक लोक आणि आता असलेला मुसलमान 25 कोटी लोक जर सगळं मुसलमान झाला असता, आज 50-60 मुस्लिम राष्ट्र झालं असतं. तसं पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान असं आहे, तसं हिंदुस्थान याला नाव आहे. आणि जर करता बाबासाहेब आंबेडकर मुसलमान धर्म स्वीकारला असता, आम्ही कोणी चुकीचं बाबासाहेब तुम्ही निर्णय घेतला म्हटलं असतं, जे काय बाबासाहेब निर्णय घेतला ते बरोबर म्हटलं असतं. आणि आता असलेला मुसलमान, आता असलेला सर्व दलित समाज मुसलमान झाला असतं तर कोणत्याही प्रकारच्या जे देशामध्ये जगणारा सवर लोक ब्राह्मण पासून खालचं किती लोक आहे ते सर्व लोक तुम्ही अस्पृश्यसारखं मड्डी फिरला असता. ग्रामपंचायतीपासून प्रधानमंत्रीपर्यंत तुम्ही एकही पदावर निवडून आला नसता. तुमच्या सगळ्यांच्या मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, आमदार, खासदार सर्वांच्या हे जे काही ताकद आपण दूर केलं तरच कुठतरी हे सगळं थांबणार आहे. त्यामुळे सर्व जनतेला माझी एक विनंती आहे की आपण जसं निळ्या झेंड्याखाली आलाय, साहेबांच्या प्रेमापोटी सर्वजण एकत्र आलाय, तसंच राजकारण ज्या वेळेला लागेल त्यावेळेला त्यांना सत्तेपासून दूर ठेवणं हे एक आपण ध्येय ठेवलं पाहिजे. कारण त्यांनी सत्तेतनं गेल्याच्या हे जे घटना जिथं घडत आहेत त्यांना माज आलेला आहे आणि तो माज कुठं रोखायचा असेल तर आमची जी ताकद बाबासाहेबांना जे आम्हाला मताचा अधिकार दिलाय त्याचा खरोखरच आपण योग्य वापर करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली तरच आम्ही जिंकलो असं आपण समजायचं आहे. आणि खरोखर आपण आलात साहेबांच्या बंधूंनो, ज्या अमित शहाना जो गर्व आलेला आहे त्यांनी संसदेत बसून फक्त आंबेडकर 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 असं 6 प्रकारचं वाक्य बोललं आहे. त्याला मी इथून चॅलेंज देतोय की संसदेत बसून जे बोललास तुझ्यात जर दम असेल रस्त्यावर इथून पुढे जर वक्तव्य चालू असेल कुठलाही तो कोणीही केवढाही नेता मोठा असू दे, आता असू दे साहेबांनी सांगितल्यासारखं दलित जनता जर रस्त्यावर आली तर साहेब या देशात रक्तपात माजेल. बरोबर आहे, समाज जर रस्त्यावर आला तर तुम्हाला रक्तपात होईल. तो सिಬ್ಬಂದಿ होईल सर हजेरी दिला तಮಗೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ गृह मंत्री सचिवराव जे आरएसएसची पिलावळ सांभाळणारा भाजप पक्ष आहे या पक्षाला मला एकच नारा द्यायचा आहे, अब की बार बीजेपी हद्दपार. एवढं बोलून मी माझं 2 मिनिटाचा शब्द संपवतो. जे अमित शहाच्या पाठीशी आहेत त्यांचा पहिला धिक्कार करायला पाहिजे, त्यांचा पहिला पुतळा जाळला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे भाजपमधले खासदार असून देत, काँग्रेसमधले असून देत, त्या रांड्याच्या सुद्धा आंबेडकर जुस्तोय का नाही? अरे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे त्यांनी पूर्ण आज खासदारमध्ये होऊन बसताना आज शपथ घेतल्यात. त्यांना तर अभिमान आहे की नाही? तरी देखील सुद्धा पूर्ण तसं म्हटलं तर पूर्ण सभासद सगळं असं खळखळून सोडायला पाहिजेत. आणि कायम काय आंबेडकर आमच्या रक्तातच आहे. आणि याच्या पुढे देखील असं जर कुठे जर चुकीचा प्रकार जर झाला तर आम्ही पूर्ण आमच्या जोपर्यंत जीवात जीव आहे, रक्तात रक्त आहे, तोपर्यंत रक्त सांडूच तर कारण आम्ही आंबेडकरांसाठी कायम लढत राहू. मात्र या खासदार रांडेच्याने आज शिवा देणे म्हणजे मला चुकीचं वाटतंय. खरं त्या रांडेच्याने चुकीचंच काम केलेलं आहे. कारण पहिला त्यांनी शिकायला पाहिजेत. कारण आज आम्ही इथं आहे हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. एवढाच फक्त मी बोलून मला जे इथं बोलल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.